शैक्षणिक आणि नोकरीत 5% आरक्षणाच्या मागणीसाठी अहमदनगर औरंगाबाद महामार्गावरील प्रवरा संगम येथील गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलनाचं निवेदन देण्यासाठी गेलेल्या सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीचे समन्वयक युवा नेते इम्रान दारुवाले यांच्यासह 7 आंदोलकांना नेवासे पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करत अटक केली आहे। यावेळी आंदोलकांनी एकच मिशन मुस्लिम आरक्षण या घोषणा दिल्या। अटक केलेल्या आंदोलकांना नेवासा न्यायालयात हजर केलं असता आंदोलकांनी जामीन नाकारल्याने त्यांना शनिवार दिनांक 17 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी आंदोलनाचे समन्वयक इम्रान दारुवाले, नगरसेवक अल्ताफ पठाण, अब्बास बागवान यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाच्या आंदोलकांनी नेवासा येथील खोलेश्वर चौक ते तहसील कार्यालय अशा मुकमोर्चानं जाऊन आरक्षणाच्या मागणीसाठी 16 ऑगस्ट रोजी प्रवरा संगम तालुका नेवासे येथील गोदावरी नदीत जलसमाधी आंदोलन करण्यासाठीचे निवेदन महसूल आणि पोलीस प्रशासनाला दिले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर शरद गोरडे यांनी निवेदन स्वीकारताच त्यावर नावे असलेल्या इम्रान दारुवाले, सलमान शेख, कयूब शेख, फारुख शेख, जाकीर शेख, शरीफ शेख आणि अजीज पठाण या 7 आंदोलकांना ताब्यात घेत अटक केली। यावेळी आंदोलकांनी घोषणा देत एकच गोंधळ केला होता। मात्र डॉक्टर गोरडे यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केल्यावर वातावरण निवळलं, परंतु 16 ऑगस्टला जलसमाधी आंदोलन होणारच असं मुस्लिम समाजाच्या वतीने सांगण्यात आलं। नेवासा युथच्या वतीनं जलसमाधी आंदोलनाचा निवेदन देण्यासाठी आम्ही नेवासा पोलीस स्टेशन व नेवासा तहसीलदार यांना आलो होतो। हे निवेदन देऊन झाल्यावर नेवासा पोलीस स्टेशनने आज आम्हाला अटक केलेली आहे, ताब्यात घेतलेला आहे आणि हिचे आम्ही मुस्लिम बांधवांच्या वतीनं, मुस्लिम समाजाच्या वतीनं आम्ही याचा निषेध करतो। शेवटी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही आज 7 तरुण आमच्यासोबत 7 जण या ठिकाणी 16 तारखेला जलसमाधी आंदोलन करणार होतो। प्रवरा संगम या ठिकाणी काकासाहेब शिंदे यांनी जिथं आंदोलन केलं त्याच ठिकाणी आम्ही पण हा आंदोलन करणार होतो, परंतु नेवासा पोलीस स्टेशनने आजच आम्हाला ताब्यात घेऊन टाकलं। म्हणजे आमचा जो हक्क आहे संविधानाने दिलेला तो आमचा हिरावून घेतलेला आहे आणि त्यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना मी सांगू इच्छितो, महाराष्ट्र शासनाला मी सांगू इच्छितो, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे आंदोलन करणारच आहोत आणि आता आरपारची लढाई केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, एवढंच या ठिकाणी आम्ही थांबतो आणि कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालंच पाहिजे, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। आज यहाँ पर हम जो मुस्लिम आरक्षण के लिए जो है निवेदन देने के लिए आए थे, जो काका साहब शिंदे जो मराठा समाज के हमारे बांधव ने औरंगाबाद बाउंड्री के अंदर जो है जो आप ये जल समाधि ली है, वहाँ पर हम जो है 7 भाई जल समाधि लेने का जो है हमने तय किया था और 16 तारीख को हम वहाँ पर जो है जल समाधि लेने ही वाले हैं। तो हम उस निवेदन को लेकर जो है आज पुलिस स्टेशन के अंदर आए थे, तो हमें जो है पुलिस ने जो है अरेस्ट किया और जो है कि हम जो है कि अरेस्ट करने से हम जो है तो डरेंगे नहीं और घबराएंगे नहीं, क्योंकि हमारी लड़ाई जो है हक की है और हम जो है नाहक लड़ाई नहीं लड़ रहे। हम जो है लड़ाई लड़ रहे ये हक की है और ये हम आखिरी सांस तक जो है लड़ाई लड़ते रहेंगे और हमारा जो मिशन है तो वो सिर्फ जो है आरक्षण का है और हमें जो है सरकार से यही निवेदन करना है कि हमें जो है हमारा हक चाहिए और हमें ये आरक्षण मिलना चाहिए। न्यूज रिपोर्टर फिरोज शेख, S9 मीडिया, नेवासा।